खूबसूरत पिच की तासीर और तस्वीर है। मौसम बेमिसाल और बेनज़ीर है। आप और हम हैं इस वक्त पाली के जनरल अरुण कुमार वैद्य क्रीड़ांगण पर, जहां पर मुकाबला क्वालिफायर का यहां से जीता वो होगा सिकंदर, क्योंकि बिग बैश के इस ट्रॉफी का वो बनेगा हकदार। कल बनी थी सागर स्पोर्ट्स संडे 11, जिन्होंने सबको किया था विस्मय चकित और सबको चारों खानों चित कर कर टॉप 4 में जगह बनाने वाली पाली एसोसिएशन की पहली टीम सागर स्पोर्ट्स संडे 11 मोंटी फाटे चमके उस मैच में। पहली गेंद, ओ माय गॉड, ओ एम जी, क्या हुआ तेरा वादा, वो कसम वो इरादा। खराब विकेट कीपिंग, जो बल्लेबाज सुबह से आक्रमण कर रहा है, पहली गेंद पर उसका कैच छिटका और देखिए टांगों में से दरार, गेंद फरार, गेंद सीमा पार, तो मिलेंगे रन 4। देखिए गानों में चित्रहार, ये कड़क प्रहार, गेंद सीमा पार, तो मिलेंगे रन 4, मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार। 100%, 100%। हा, इथे मात्र स्वैरी चेंडू आलाय। पाने को तो अभी कई मकाम बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है। अभी तो नापी है मुट्ठी भर जमी आपने गोंदाव, अभी तो पूरा आसमान बाकी है। इस बड़ी टीम को परास्त करने का वो जज्बा, वो जुनून आपको रखना होगा, आपको चखना होगा वो स्वाद जीत का। लेकिन इस बार ओवर्स टू कवर्स खेला है, डीप एक्स्ट्रा कवर सीमा रेखे के बाहर, ये आता हुआ एमडी बिग बैच चौका और डीजे को मिलता हुआ। ये फिल्म काफी चर्चा में रही है, लेकिन उससे ज्यादा चर्चा काय आर्ची काय परशा, काय आर्ची काय परशा, सगळीकडेच आज मात्र बकासूर आणि मयूरच्या बॅटिंगची चर्चा। बकासूरचं आगमन, मयूरचे सलगचे 3 चौकार, वाघाच्या आता तोंडाला रक्त लागले आणि अशा वेळी तो थांबणं शक्य नाही। गोंदाव या संघाकडे अनुभव कमी आहे, परंतु मयूर आणि निलेशची जोडगोळी मैदानावर आहे, ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 100 धावा कुठून काढल्या होत्या। तेच 2 फलंदाज आता मैदानावर हुकूमत गाजवतात। धावसंख्या धावफलक प्रकाश आम्हाला कळवतोय, बिन बाद 13, ना तेरा ना मेरा। क्रिकेट ये सबका है, क्रिकेट का खेल ही ऐसा है जो लोगों को जोड़ता है। फिर से ओ ये देखिए अपने फॉलो थ्रू में थोड़ा सा अब चोटिल हुए हैं, अपने फॉलो थ्रू में, जिसे ब्लाइंडर क्रिकेट में कहा जाता है, ब्लाइंडर कैच। ब्लाइंडर कैच, पानी लेकर जाइए मैदान पर। ब्लाइंडर कैच जिसे कहा जा सकता है। अपेक्षा नहीं थी इतनी तेज गेंद आएगी। हाँ जब जीसू पानी पानी घेऊन। मिलिंद जी देशमुख, इनके इस जन्मदिन की खुशी में आज सुधागढ़ तहसील में पहली बार बकासुर आ रहा है, और बकासुर के आने की खुशी में लोग चहक उठे हैं। बैलगाड़ा शर्यत प्रेमी बकासुर को नंदी मानते हैं, बकासुर को भगवान मानते हैं बैलगाड़ा शर्यती का, और उसका आगमन अब थोड़ी ही देर में होने वाला है। लेकिन अब मैच में आएगा मजा। एमडी यानी कि मिलिंद दादा देशमुख, उनके बगल में देखिए बकासुर का भी बैनर लगा है, एक ऐसा नंदी जिन्होंने 12 बार हिंद केसरी जीता है। आणि आमच्या बकासूरचे फॅन म्हणजे आमचे सुजल दिवा यांच्या हृदयावर जर आपण पाहिले तर बकासूर कोरलेला आहे, आणि बैलगाडी शर्यतीचं खूप मोठं फॅन सुजल दिवा। आजच्या या ओव्हरचे प्रायोजक आहेत अंकल नर्सरी, एम डी स्पोर्ट्स, एस डी स्पोर्ट्स। इथे मात्र अनेक छोट्या छोट्या मुलीसुद्धा बघायला आलेल्या ह्याला बकासूरला।
14 रन स्कोर बोर्ड पर। यह आंकड़ा पंडित जवाहरलाल नेहरू। ओहो, नीलेश को भी चकाया है। सुजल की गेंदबाजी अच्छी है लेकिन कहीं ना कहीं अनुभव है कम, लेकिन खुद पर विश्वास रखना होगा और उनको देना होगा हम में है दम, क्योंकि हमें बाजीराव सिंघम। करके दिखाएंगे क्या। पारी की पहली ओवर समाप्त 14 के बाद बगैर विकेट मयूर 3 चौकों के साथ 12 पर। और यहाँ पर शानदार डीजे का आयोजन होगा, लेकिन अब थोड़ी देर में बकासुर का भी आगमन। डीजे सध्या महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यतीची चर्चा आहे। मथुर असेल, सोन्या असेल, असे हिंद केसरी तुम्ही पाहिलेत, पण तब्बल 12 वेळा हा आकडा खूप महत्त्वाचा। तब्बल 12 वेळा 2 थार, 5 ट्रॅक्टर आणि जवळपास 65हून अधिक बाईक ज्याच्या नावावर आहे तोच हिंद केसरी बकासूर नावाचं वादळ इथे मात्र घोंगावत आहे। आणि खरंच मिलिंदजी यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण सुधागड तालुक्यात पहिल्यांदा बकासूरचं आगमन होत आहे। सायंकाळची वेळ आहे आणि पहिलं सत्र संपेल आणि लगेचच बकासूरचं आगमन होईल, कारण आमचे आदरणीय आडव्या बॅटचा तडाखा। इथे मात्र छत्रपती शिवरायांच्या तलवारीची धार, केलाय चेंडूवर प्रहार, चेंडूला पाठवलंय सीमा पार आणि आलाय हा MD बिग बॅश षटकार। अतिशय उत्तम व्यक्तिमत्व आमचे पप्प्या दादा आणि अनेक आज मंडळी आपण गर्दीत पाहतोय। आमचा रोहित आहे, सगळी माणसं आज बकासूरचं दर्शन घेण्यासाठी इथे आलेत। मात्र इथे काय होतंय, मयूर नावाचं वादळ। यस यस यस, वी कॅन सांगतो बॅक टू बॅक दुसरा षटकार। तिसरा येईल का। चांगला चेंडू फिरवलाय, लेग कटर टाकण्याचा प्रयत्न, मिडल स्टंपला टाकलाय, रिदम झालाय, बॉल टर्न झालाय आणि चांगला स्विंग आपल्याला बघायला मिळतोय। लेदर क्रिकेटमध्ये सीम असते त्यामुळे त्याला स्विंग चांगल्या पद्धतीने मिळते। हवेतल्या हवेत मात्र लेदर बॉल कट करावा लागतो। आणि तुम्हाला ISPLची मॅच तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल। ISPLच्या मॅचमध्ये प्रकाश आपण बघतोय टेप बॉल असतो आणि त्याचा फायदा काय होतो माहीत आहे, जी स्विंग जो लेदरला आपल्याला बघायला मिळतो ना हवेतल्या हवेत, तो स्विंग तुम्हाला टेनिस बॉलमध्ये बघायला मिळतो। ओके, इथे मात्र बकासूरचं आगमन आणि इथे मात्र तिसरा 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 आलाय तडाखा मयूरच्या बॅटमधून। आमचे बाउन्सर इथे मात्र बका आगमन होत आहे मिलिंद दादा यांच्या नेतृत्वाखाली। आपण बका घाई करू नका, घाई करू नका, अगदी घाई करू नका। मला माहित आहे बहुचर्चित, माईकला ब्लूटूथ ठेवा, हा बहुचर्चित बहुप्रतीक्षित अशा बकासूर बैलाचं इथे आगमन होत आहे। हॅलो, हॅलो हॅलो, मॅच सुरू ठेवायचा आहे, मॅच सुरू ठेवायचा आहे
आमचे आयोजक SD स्पोर्टचे सगळ्यांनी बाउन्सरच्या सोबत राहायचं आहे. मॅच सुरू ठेवायची आहे. एका बाजूला बाउन्सर, लगेच बाउन्सरच्या जोडीला आयोजक, आमची आयोजन कमिटी असेल. आणि लहान मुलांना विनंती आहे आयोजकांकडून की आपण कृपया रस्ता मोकळा करा. मॅच ऑन गोईंग आहे. मॅच सुरू ठेवा. तोपर्यंत इनिंग ब्रेक होईलच. मॅच किती वेळ लागेल, किती ओव्हर आहेत सुयोग? 2 ओव्हर आहेत. मॅच सुरू ठेवा. आयोजकांकडून सूचना दिलेल्या. स्कोर सांगा, स्कोर सांगा. स्कोर 37 धावा झाल्यात. 2 ओव्हरला 37. चला फास्ट खेळा. सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतोय पुनश्च एकदा आपण जी मेन इंटरेस्ट वरून थोडं बाजूला व्हा. चला, मेन एंट्री आहे. आमच्या आयोजकांनी आम्हाला सांगितलेले आहे की जे आपले बाउन्सर आहेत त्यांना विनंती आहे की आपण लाईन अप करायचं आहे. आणि बाउन्सर एक आयोजन कमिटीतला मेंबर असं आपण दोन्ही बाजूला दुतर्फा लाईन धरायची आहे. असं आयोजक सिद्धेश जयंत मिलिंदजी देशमुख यांची सूचना आमच्यापर्यंत आलेली सूचित केलेलं आहे की त्याला बाउन्सर ना की लहान मुलांना थोडंसं कृपया आपण बाजूला करा. ज्या बाईक आहेत त्या आयोजकांना विनंती आहे की थोड्याशा आपण बाजूला घ्या. लाईनअप करून घ्या. आमचे सगळे बाउन्सर्स आहेत त्यांचा आता लाईनअप होणार आहे. बकासूरचं आगमन होत आहे. हॅलो, उड्या मैदानाकडे माही गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज झालाय. वैयक्तिक पहिलं, संघाकडून 3रं शतक महेंद्र रशीद. कॅच ड्रॉप झाल्यानंतर फ्लातून बॅटिंग केली आहे. 1 साइड खेळलाय एकटा. ओहो, यावेळेस फटका फसला. आता मात्र काय घडलंय? षटकार रांगॉफच्या वरतून आणखीन एक मोठा यावेळेस खराब चेंडू पाहायला मिळाला. तदनंतर मात्र एक्स्ट्रा रन येते. एक्स्ट्रा बरोबर धावफलक 1 ने पुढे जाईल. 44 या आकड्यावर 44 धावा धावफलकार लागल्या आहेत. 44 धावा धावफलकार लागल्या आहेत. कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना देखील. हो, नक्कीच हे काम सुजल दिवा करू शकतो. यावेळेस चांगला फटका एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. मिडॉनला क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु सिंगल घेण्यात आली आहे. या सिंगल बरोबर धावफलक 1 ने पुढे जाईल. 45 या आकड्यावर बिनबाद 45 धावा. जर पाहिलं तर वैयक्तिक 10 चेंडू आणि 35 धावांची खेळी करतोय मयूर हेंडे, जिथे पहिल्या चेंडूवरती कॅच ड्रॉप झाली होती मयूरची. आणि मग तदनंतर मात्र षटकार चौकारांचा पाऊसच पाडलाय मैदानामध्ये. हो, यावेळेस बाबा ठोकायलाय षटकार. साहेब, तुम्हाला कॅच ती येणार नाही. हो काटकर सर, कॅच सोडा. आणि आता बकासूरकडे बघा. जवळपास आपल्या पाली नगर पंचायतीच्या क्षेत्रामध्ये आता बकासूरचं आगमन अक्को झालेलं आहे. नगर पंचायतीच्या समोर आपली आता गाडी आहे. तिथनं एक वळण घेतलं की आपण गबावडेर हायस्कूल आणि त्यानंतर सरळ वरती, म्हणजे जवळपास 5 ते 10 मिनिटं दादा. आता 5 मिनिटं लागतील मला तरी वाटतंय. यावेळेस पुन्हा एकदा बॅटच्या आतली कडा. तदनंतर मात्र फ्लाय स्लिपला भरपूर खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. आउटफील्ड खूप फास्ट आहे. बॅकअप मिळालं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तिसरीसाठी पलटले गेले आणि तिसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. या 3 बरोबरच धाव फलक जर पाहिलं तर 54 या आकड्यावर. आणि मग या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ना की पहिली हाफ सेंचुरी होईल का, जिथे माहीने 49 धावांची खेळी केली होती मागच्या मॅचमध्ये. आणि मी या मॅचमध्ये मयूर हेंडे वैयक्तिक 12 चेंडू आणि 44 धाव संख्येवरती तो देखील खेळतोय, जिथे पहिल्या चेंडूवरती कॅच ड्रॉप झाली होती. आणि मग भरपूर चांगला खेळलाय, एकटा लढतोय मैदानामध्ये. जीवदानाचा पुरेपूर फायदा घेत असताना यावेळेस बॅटर आपण पाहतोय. यावेळेस भरपूर चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून. वा, लाजवाब, जबरदस्त फटका. आणखीन एका चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार.
आवाज द्या. मुलांना विनंती आहे की थोडंसं बाजूला व्हा. जो रेलिंग लावलेला आहे त्याला आपण कुठल्या प्रकारचा धक्का होणार नाही याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. इथे बकासूरचं आगमन आता होत आहे. चला, आयोजकांनी सांगितले, जे आयोजन कमिटीतील आपले मेंबर आहेत त्यांना सिद्धेशी यांच्या सूचना आल्यात की आपण एक बाउन्सर आणि एक आयोजन कमिटीतील. मात्र इथे आज तोडतोड निलेश आणि मयूर यांनी मात्र आज अक्षरशः धावांचा डोंगर उभा केला आहे. भरपूर चांगली पार्टनरशिप. त्याचबरोबर सिंगल आली आहे. या सिंगल बरोबर शतक क्रमांक 3 संपलं. हॅलो, इथे मात्र पुसेगावच्या मैदानामध्ये हिंद केस हॅलो बकासूर आणि सोन्या ही जोडी पहिल्यांदा पुसेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये 61. त्यानंतर कोरेगावच्या मैदानावर हिंद केसरी 2023 बलमा आणि बकासूर. त्यानंतर बघा हा आवाज आहे. मुलांना विनंती आहे, बाउन्सर यांना विनंती आहे, बघा तुम्ही तिथं. पंच मॅच चालू ठेवा. त्यानंतर रुस्तमे हिंद केसरी मैदान 2023. हा निलेशचा षटकार येतोय. कॅच घ्या लागेल बघा, लागेल. अरे कॅच घ्या ना बाळांनो, हे कॅच घ्या. नुसते समोर कशाला जाताय, मग कॅच घ्या, एखाद्याच्या लागेल. हा चला, डीजे वाजेल. मुलांना विनंती आहे की आपण जास्त चला. इथे मात्र 16 वेळा हिंद केसरी आगमन या आपल्या लाडक्या बकासूरला पाहण्यासाठी इथे तुम्ही आम्ही सगळेजण उत्सुक झालेलो आहोत. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये वैभव मामा आणि मोहिल शेठ धुमाळ. आपण पाहताय सर्वांच्या हृदयामध्ये घर बनवणारा महाराष्ट्राचा लाडका बकासूर, बैलगाडी क्षेत्रातील देव म्हणून त्याच्याकडे आदरानं पाहिलं जातं. तो सगळ्यांचा लाडका नंदी बकासूर, ज्याची सरपंच नावानं ख्याती, त्याच्या या संपूर्ण आपण जर पाहिलं तर नंदीचे मालक सगळ्यांचे लाडके मोहिल शेठ धुमाळ हे सुद्धा इकडे दाखल होत असताना पाहायला मिळतात. त्यांचे हार्दिक स्वागत आहे. मुळशी पुण्याचा ब्रँड आज या पाली नगरीमध्ये दाखल झालेला आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थानं सगळ्यांचीच मन जिंकणारा, त्याच्या ताकदीचा गजर भारी, डौल पाहून थक्क झालीये ही सगळी पाली नगरी सारी. शिंगात त्याच्या जिद्द, नजरेत आहे त्याच्या ज्वाळा, पराक्रमाची उंचवणारी ही उंच उंच आपण जर पाहिलं तर त्याची शिंग सगळ्यांचीच, मात्र आपण जर पाहिलं तर लक्ष वेधून घेणारे असतील. पुसेगावचं मैदान असेल, हे पहिल्यांदा हिंद केसरी झालाय. त्याच्यानंतर कोरेगावचं मैदान, त्याच्यानंतर रुस्तमे हिंद हे मैदान, कोरेगावचं आदत हिंद केसरी मैदान, सर्जा आणि बकासूर हिंद केसरी, पेडगावचं मैदान बलमा आणि बकासूर, भापकर हिंद केसरीचं मैदान 2023 सर्जा आणि बकासूर, वडकी हिंद केसरी मैदान 2024 बकासूर आणि बावऱ्या, पेडगाव हिंद केसरी मैदान 2024 लखन आणि बकासूर, पेडगाव आदत हिंद केसरी 2024 बकासूर आणि एक्का हे सर्वच नंबर. त्यानंतर आपण पुसेगाव हिंद केसरी मैदान बकासूर आणि सुंदर. मात्र इथे बैलगाडा शर्यतीतील हा 12 वेळचा कारनामा करणारा बकासूर आलाय. त्यांचे मालक मोहिल शेठ धुमाळ आणि वैभव शेठ मामा. चला आता त्यांना विनंती आहे, हा एक इनिंग होत्या ना. हा चला, आपल्याला एक इनिंग कंप्लीट करायची होती. सागर मोरे अगदी हॉटेल श्री गणेश चांगली बडदास्त त्यांनी संपूर्ण आमच्या या बकासूर बैलाची ठेवलेली आहे. परंतु कौतुक करूया ते मिलिंददादा देशमुख यांचं. चला मिलिंददादा, इकडे आव्हान करण्यासाठी आपल्या महिला उभ्या आहेत. मिलिंददादा, हा बोला. आदरणीय सन्माननीय या तुम्हा सर्वांचा हॅलो. लाडका चला नंदी इथे बैलाचे तुम्ही सर्वे कृपया सर्वा. बाजूला व्हा. इथे मात्र 1100 रुपये खाऊसाठी आपल्या या बकासूर बैलासाठी आदरणीय नगरसेवक पप्प्या दादा यांच्याकडून. चला इकडे तुम्ही जास्त कोणी येऊ नका, प्लीज इकडे कोणी येऊ नका तुम्ही.
गेलात तर मात्र आम्हाला अडचण होईल. मिलिंद दादा हो, औक्षण करायला येऊ दे ना इथं पहिल्या. औक्षण करा ताई, या मॅच ऑन करा या please. या तुम्ही महिला Fielding आमच्या. लावून घ्या, मॅच ऑन करा प्लीज. थांबवा. अरे आवाज आहे हा बकासूरचा, हा आवाज आहे सिद्धेश दंतचा, हा आवाज आहे मिलिंद दादांचा, हा आवाज आहे सागर मोरे यांचा. छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर. धर्मवीर संभाजी महाराज की. हिंद केसरी बकासूर बैलाचा, हिंद केसरी बकासूर बैल, हिंद केसरी बकासूर बैलाचा. इथे मात्र मिलिंद दादा यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धेश दंत या. हॅलो, अरे ते जरा तिथं खाली बसा ना अनुराज. अरे माईकचा आवाज जाईल, तिथलं थोडस एकदा खाली तरी बसा. हॅलो हिंद काय, हॅलो. तर बॅरिकेडच्या आतमध्ये कुठले प्रेक्षक वर्ग येणार नाहीत याची नोंद घ्या. बॅरिकेडच्या आतमध्ये कुणी यायचं नाहीये. द्वादशम हिंद केसरी बकासूर या नंदीचं, या हिंद केसरीचं, या बैलगाड्या शर्यतीतील दैवताचं, हा बैलगाड्या क्षेत्रातील देव ज्याला मानला जातो. तुम्ही सगळ्यांनी शांतता राखायची आहे. आणि मिलिंद दादांसाठी एकदा आपण तुम्ही सगळ्यांनी शांत म्हणजे तो शांततेत. हॅलो, तिथलं जरा शांतता राखा म्हणजे त्याला व्यवस्थित खाली आपल्या द्वार येता येईल, आवाज येत. चला मैदान रिकामा करायचंय. तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका. मुलांनी शांत राहा म्हणजे त्याला सावकाश उतरता येईल. फक्त तुम्हाला आवडलाय ना, फक्त तोंड बंद करा आणि नंतर आपण हे करणार आहोत. सगळ्यांना विनंती करतोय, कोणीही आरडाओरड करू नका. सगळ्यांना हॅलो सगळ्यांना चला, बैलगाडी फक्त शांत क्षेत्रातील राहा देव. म्हणजे तो सावकाश खाली उतरेल. तुम्ही फक्त शांत राहा. बकासुराचं दर्शन सर्वांनाच होईल. बैलगाडी क्षेत्रातील देव म्हणून आपण पाहतो महाराष्ट्राचा सर्वांचा लाडका नंदी. हॅलो, फटाके सध्या लावू नका. मुलांना विनंती आहे की आवाज करू. अरे हॅलो, तुम्ही जेवढं शांततेचं तेवढा तो आपला लाडका. हा चला, विनंती करतोय, सर्वांना विनंती आहे. मॅच चालू करायचे. मैदान खाली करा सगळे प्रेक्षक. मॅच चालू केली जातील. शेवटचे 5 बॉल रिलीज करायचे फक्त बाकी आहेत. पहिल्या डावाचे. चला, ऑफिशियल पंच ऑन फील्ड. हॅलो, एक मिनिट. याला सूचना दे की बकासूरला जर बघायचं असेल तर सगळ्यांनी तोंड बंद करा म्हणजे तो खाली उतरेल. मुलांना या मुलांना सगळ्यांना विनंती करतोय. ग्राउंडच्या भोवताली राऊंड मारणार आहे ते सांगा. सारजत सांग. बघा, पूर्ण मैदानाच्या चहूबाजूला बकासूर सगळ्यांना भेट देण्यासाठी मैदानाला पूर्णपणे फेरा मारणार आहे. तर आपण जर त्याला गाडीतून उतरून दिलंच नाही तर तुम्हाला सगळ्यांना आवर्जून जवळून तो बकासूर बघायला मिळणार नाहीये. विनंती करतोय सगळ्यांनी शांतता पाळा. आणि जो व्यासपीठ आपण त्याच्यासाठी बनवलाय
तिथपर्यंत त्याला उतरू द्या. सगळ्यांना विनंती करतोय. सगळे प्रेक्षक बघा, तुम्ही जेवढा जल्लोष कराल तेवढा वेळ बकासूर फक्त गाडीमध्ये राहणार आहे. तुम्ही शांतता पाळाल तर तुमच्यापर्यंत बकासूर पोहोचेल. सगळ्यांना विनंती करतोय, आपण तिथे शांतता पाळा. चला फिल्डिंग लावून घ्या. शक्ती, वेग आणि जिद्द त्याची हॅलो नेहमीच सिद्धेश आपण सांग, सुरू पाहिली फक्त आहे. यांना मुलांना शांतता दोन मिनिटं शांत राहा आणि नंतर संपूर्ण मैदानात तो एक फेरी मारणार आहे. फक्त तुम्ही शांत राहा. हे बघा, सर्वांना विनंती आहे, तुम्ही जोपर्यंत बाहेर जात नाही तोपर्यंत बैल खाली उतरणार नाही. बकासूर इथं थोडी ग्राउंडच्या भोवताली उभे राहत, तुम्हाला राऊंड आता जाईल थोड्या वेळात, पण जोपर्यंत इथं गर्दी कमी करत नाही तोपर्यंत. चला विनंती करतोय आपण, कोणीही तिथे गर्दी करू नका. येस, मॅच चालू होते. मॅच बघूया. चला प्रेक्षक, आपण मॅच बघाल तोपर्यंत नंदी आपण खाली उतरवणार आहोत. येतोय येतोय. यस, तो आलाय आणि तो पालीमध्ये दाखल झालाय. तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका नंदी तुमच्या समोर आलाय. शक्ती, वेग आणि जिद्दीचा सूर, बैलगाडी क्षेत्रातील देव, सगळ्यांचा लाडका बकासूर आज या पाली नगरीमध्ये दाखल झालेला पाहायला मिळते. सर्वांना विनंती करतोय, शांतता पाळा. आपण तिथून सर्वांनी बाजूला व्हा. बकासूर, बैलगाडी क्षेत्रातील देव, आता तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला पूर्णपणे मैदानावरती सुद्धा तो फेरा घेणार आहे. सगळ्यांना विनंती करतो, आपण मैदानाच्या चहूबाजूला जागा घ्या. मिलिंद दादा, काय सूचना आहेत सांगा. मुलांनो, आता मैदानाच्या चौफेर हा बैलगाडा शर्यतीतील देव नंदी बकासूर येणार आहे. माझी विनंती आहे की आता बाउन्सर यांना विनंती आहे की सगळ्यांनी चौफेर राहा. फोटो घ्या या नंदीचा, या लाडक्या. फक्त कोणी गोंधळ करू नका. मिलिंद दादांचं हे सुंदर स्वप्न साकार झालंय. फक्त विनंती आहे की आता हार घालू द्या या नंदीला. 72 धावा झाल्या. आता 72 ऑन गोईंग मॅच एका बाजूला चालू आहे. एका बाजूला महाराष्ट्राचा लाडका नंदी मोहिल शेठ धुमाळ यांचा विश्वास, सगळ्यांचा लाडका सरपंच बकासूर मैदानासाठी पाली नगरीमध्ये फेरी मारणार आहेत. हर्षलजी हे सांगा, त्याच्यामुळे गर्दी कमी. मैदानात फेरी मारणार आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांनी शांततेचं सहकार्य करायचं. तिथं नंदीची ओवाळणी सौभाग्यवती देशमुख मॅडम करत आहेत. हर्षद, यस, सर्वांना विनंती करतोय आपण तिथून गर्दी थोडी कमी करा. सगळ्यांना विनंती आहे, सर्वांच्या भेटीला मैदानाच्या चहूबाजूला बकासूर फेरा घेणार आहे. मॅच मैदानावरती चालू आहे. मैदानाच्या आतमधल्या मॅचचा आनंद सुद्धा तुम्ही घ्या. यस, रनआउटची विकेट आली आहे. बॉल किती बाकी आहेत? बॉल शेवटचा एक बॉल बाकी आहे. फक्त शेवटचा एक बॉल. पहिल्या डावाचा फक्त शेवटचा एक बॉल बाकी आहे. पाली नगरीत आज जल्लोष दुमदुमणार, कारण की डीजेच्या गजरात भव्य स्वागत आणि सोहळा या बकासूर सोहळ्याचा. 72 धावा आहेत. यात 72 धावा स्कोरकार्ड वरती आहेत. टीम ज्वाला नागोटने. व्हाईट बॉल आता 73 होतील. शेवटचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. 72 धावा, त्यानंतर आता 73. नेहमीच बकासूर नंदीला आपण पाहिलंय तब्बल 12 वेळा हिंद केसरी, आणि त्याचं स्वागत करणारा निलेशच्या बाटमधून षटकार सुद्धा आलाय. बकासुराचं स्वागत सर
प्रमाणे इथे होत आहे आणि महाराष्ट्र ही शेतकऱ्यांची भूमी आहे. ही आमुची माती, ही आमुची माणसं, ही काळी आई धनधान्य देई, डोलती पिकांची नाती, आमुची माती आणि आमुची माणसं. आणि या मातीमधील शेतकऱ्यांचा खरा मित्र म्हणून आपण पशूंकडे पाहतो. या पशुधनातील सर्वोत्तम धन म्हणजे आपण या नंदीकडे पाहतो. आणि फक्त आपल्या धन्याचं नाव नव्हे तर आपल्या संपूर्ण गावाचं नाव ज्या पठ्ठ्यानं, ज्या सरपंचानं पुढे नेलंय असा द्वादश हिंद केसरी बकासूर आता संपूर्ण मैदानात फेरी मारतोय. आमच्या कळमचे उपसरपंच मानकर साहेब यांचे सुपुत्र अथर्व आणि त्याचे मित्र आलेले आहेत. सहर्ष स्वागत त्यांचं. आणि सगळ्या महिलांना विनंती आहे की आपण आता अतिथी मंचकाकडे येऊन विराजमान व्हा आणि बकासूरच्या गाण्याच्या तालावरच आता आपण हर्षदजी बोलूया. यस, हा संपूर्ण तुम्ही प्रचंड प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहताय. आज वाढदिवस मिलिंदजी देशमुख साहेबांचा आणि या वाढदिवसानिमित्त बकासूर सरपंच तुम्ही पाहताय. तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा बकासूर दिसत नाहीये, कॅमेऱ्यामध्ये कैद होत नाही एवढं प्रेक्षक, प्रचंड प्रेक्षकांचा प्रतिसाद. अखंड ताकद, अजिंक्य त्याच्यामध्ये जोश, अड्ड्यामध्ये धावत असताना जणू काही वीज, नजरेत त्याच्या रोष, शरीरात शौर्य, मनात त्याच्या नेहमी गुरूर, भारताचा अभिमान, हिंद केसरी बकासूर तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला या पाली नगरीमध्ये दाखल झालेला पाहायला मिळाला. चला प्रेक्षक आपण बाजूला व्हा, मैदानावरती बकासूर जाणार आहे तर आपण त्याच्यासाठी जागा द्या. चला सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतो, आपण मैदान खाली करायचं. प्रेक्षक थोडी जागा द्या. सगळ्यांपर्यंत सगळ्यांचा लाडका नंदी बकासूर आपल्यापर्यंत आवर्जून पोहोचणार आहे. आपण पाहतोय MD धमाका बिग बॅश हा अभिमान आहे खास. बकासूर नंदीमुळे वाढतोय आज या स्पर्धेचा अभिमान. अभिमान, स्वाभिमान आज खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीसाठी बैलगाडी क्षेत्रातील देव, बैलगाडी क्षेत्रातील एक सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा, सगळ्यांची मन जिंकणारा नंदी, ज्याची ख्याती सरपंच या नावाने होती, आज सगळ्यांच्या गळ्यातील ताईद बकासूर मैदानाच्या चौफेर फेरा मारत असताना पाहायला मिळते. डौलदार त्याची चाल, डोळ्यात जिंकण्याची नेहमीच त्याची ज्वाला, बकासूरच्या नावाने थरथरते संपूर्ण. आपण जर पाहिलं तर बैलगाडी क्षेत्रातील प्रत्येक अड्ड्यामध्ये जाऊन ज्याच्या नावाची चर्चा आपण नेहमीच पाहिली आहे तो बकासूर. आजपर्यंत आपण यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह घर बसला पाहिलाय तो बकासूर आज तुमच्या आमच्या सर्वांसोबत या मैदानाला फेरा घेत असताना पाहायला मिळते. नंदी बकासूर फक्त सगळे प्रेक्षक इथे मात्र लाईव्ह मध्ये. हर्षद तुम्हाला थोडं थांबवते. आमच्या मानखोरेचे सन्माननीय सरपंच साळुंके साहेबांचे इथे आगमन झाले. त्यांचं आपण सर्वप्रथम शब्द सुमनानी सहर्ष स्वागत करूया. आमची संपूर्ण टीम दिसते, बाळा दिसतंय, आमचे मानकर बंधू दिसतात, आमचे योगेश अप्पा दिसतात, आसपास आमची सगळी मंडळी ज्यांना पाहून आपण बघतोय मानखोरे विभाग राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये पुढे गेलेला आहे. अशा सगळ्यांचं आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. आता त्यांना सगळ्यांना आपण मुख्य अतिथी मंचाकडे बोलवणार आहोत. इथे मात्र हिंद केसरीचं वादळ मैदानावर घोंगावतंय. आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत आपण करणार आहोत. इथे मात्र थोड्याच वेळात आमचे जय चव्हाण यांचं इथे आगमन होते, त्यांच्या जबरदस्त थारसोबत आणि त्याच्यासोबतच बाळासुद्धा आहे. इथे मात्र आज हर्षलजी सांगितलं आहे की संपूर्ण इतिहास हर्षल आणि सुयोगने सांगितला आहे की कशा पद्धतीने कोणकोणत्या मैदानामध्ये त्याने हे गाजवले. आप्पा ते आहे ते हृदयातली माणसं आहेत, त्यांना कधीही बोललं तरी आम्हाला ओळखतात. हां, ते तसं एक फेरी झाली की त्या सगळ्यांना मी अतिथी मंचाकडे बोलवणार आहे. त्या सगळ्यांचं यथोचित स्वागत आमचे उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत कळम आदरणीय मानकर बंधू
त्यांचा पुत्र आमचा मित्र अथर्व असेल. आहा वेदांत आहे, मगाशी वेदांतला बघितलं नाही. आणि तिकडेच मात्र आमच्या दिघे हॉटेलचे सर्वेसर्वा बंटीशेठ दिघे इथे आहेत. इथे मात्र पप्प्यादादा मोरे यांच्याकडून आपल्या हिंद केसरी लाडक्या नंदीसाठी तब्बल 1111 रुपयाचं जो पशुखाद्य आहे तो पुरवठा केलेला आहे. त्यांचेही आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. आदरणीय आमचे मोनिका हे सुद्धा इथे आलेले आहेत. मोनिकाचंही सहर्ष स्वागत. आदरणीय वैभवजी साजेकर हे आलेले आहेत. आदरणीय अधिकारी सर आलेले आहेत, त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूया. नाही कोणच आता काय ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. प्रेक्षक हा या स्पर्धेची जान आहे. आमचे नाना ठोंबरे यांनी सुद्धा सांगितलं की प्रेक्षकांना जरा बाजूला करा. हां की प्रेक्षकांना बाजूला करा. यूट्यूबवर आपल्या लाडक्या नंदीला बकासूरला बघता येत नाही असं वारंवार आम्हाला फोन येत आहेत. ऑल SD टीम, चला SD टीमचं फोटो सेशन होणार आहे, त्यामुळे SD टीम संपूर्ण SD स्पोर्ट्स पालीची सगळी टीम एकत्र यायची आहे. सुजल दिवा या, अक्कू या पटपट SD स्पोर्ट्सची संपूर्ण टीम आपलं फोटो सेशन होणार आहे. चला श्रेयांश इथे आलेला आहे. श्रेयांश इथे मात्र लोकांना लांबूनही बकासूरचं या नंदीचं दर्शन होत नाही आहे. इथे मात्र टॉमी अगदी खेटून उभा आहे, तो म्हणजे आपल्या लाडक्या बकासूरला मिलिंद दादा यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय. त्यांच्या पाठीमागे आमचे सगळे वराडचे सगळे मंडळी आहेत. लखन गडगेला सुद्धा आपण बघतोय, अगदी भरपूर मोठा फॅन लखन गडगे आहे. इथे मात्र मिलिंद दादा, इथे धनंजय पांडव आपल्याला बघायला मिळतोय छबी टिपताना. मात्र हे मैदान गाजवले ते म्हणजे बकासूरनं. बंटीशेठ दिघे आपल्या चेहऱ्यावरचा जो गॉगल सांगतो, गॉगल ते काढत नाही आहेत. नानांनी सांगितलंय. आमचे आतिश बोडके आलेले आहेत, त्यांचे सहर्ष स्वागत. आमचं सतीश दादा आहे, या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करू. आमचे आदर्श वकील आमचे शिंदे साहेब आले. मगाशीच मला राणादा दिसला, परंतु मी चकलो की काय, राणादा हा खरंच आहे. मगाशी गाडीमध्ये राणाला बघितलं म्हणजे आमचा जितूबाई आहे. ही सगळी त्यांची टीम आहे, त्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आता मला तरी वाटते या लाडक्या नंदीसाठी आता एकदा DJ वाजू द्या, कारण डीजेला पण संधी मिळायला पाहिजे. पण तिथून रेलिंग वरती कोणी उभं राहायचं नाहीये. शेतकऱ्यांचा अभिमान, मुळशी गावाची तो शान भारी, बैलगाडी क्षेत्रातील त्याच्याच कीर्तीची चर्चा सारी. परिश्रम, ताकद आणि निष्ठेचा तो अवतार, बकासूर नंदी बैलगाडी क्षेत्रातील देव आहे अपार. नंदी आपण पाहतोय, बकासूर सरपंच तुम्ही पाहताय, सगळे बॉडीगार्ड आहेत आमचे. त्यांना विनंती करतोय, आमच्या बॉडीगार्ड बंधूंना विनंती, आपण बॅरिकेडच्या इथे असणारे सगळे प्रेक्षक त्यांना थोडे आपण बॅरिकेडच्या खाली करूया. त्याच बॅरिकेडच्या बाहेर सगळे आमच्या बॉडीगार्ड बंधूंना विनंती आहे, आपण जे बॅरिकेड्स उभे केलेत त्या बॅरिकेडच्या चौबाजूला आपण जे प्रेक्षक आहेत त्यांना बॅरिकेडच्या बाहेर काढूया, विनंती करतोय. मैदानातले सगळे प्रेक्षक आपण बाहेर या, आता मॅच चालू होईल. मैदानातल्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतोय, आपण मैदानाच्या
बाहेर या, आता थोड्याच वेळात आपली मॅच चालू होईल. कारण की नाव जरी असलं बकासूर, पण मनाने शांत आणि तो आहे वीर. जिद्दीचा झेंडा घेऊन येतो, धावतो तो नेहमी, मोहिल शेठ यांना देतो धीर. तो बकासूर नंदी आपण पाहतो आपल्या स्क्रीनवरती. 12 वेळा हिंद केसरी किताब जिंकणारा, सगळ्यांच्या हृदयामध्ये घर करणारा, महाराष्ट्राचा लाडका, हिंद केसरी सम्राट बकासूर नंदी तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पाहताय. एफ स्पोर्ट्स वरती घर बसल्या प्रेक्षकांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. चला मैदान खाली करा प्रेक्षक, मैदान खाली करा. हॅलो, चला आयोजकांकडून पुरुष एकदा समालोचकांना वारंवार सूचना येते की सामन्याला सुरुवात का करत नाही तुम्ही. चला मैदान मोकळं करायचं आहे आणि जे प्रेक्षक आहेत त्यांना कृपया विनंती आहे की आता आमच्या शब्दाला तुम्ही मान द्या. कारण आयोजक आम्हाला वारंवार सूचना करतायत की मॅच का थांबवलेली आहे. ज्यांना ज्यांना या लाडक्या नंदीला पाहायचं आहे, याचं दर्शन घ्यायचं आहे, ज्याच्या पायाला हात लावायचा आहे, आपण मैदानाच्या बाहेर या. सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. चला मैदानाच्या बाहेर सगळ्या प्रेक्षकांनी या कृपया. एफ एस स्पोर्ट्स लाईव्हवर आपण बघतोय हिंद केसरी बकासूर या नंदीची रॉयल एंट्री आपण पाहिली. ही फक्त एंट्री नव्हती तर हे इतिहासाची पानं आणि या इतिहासाच्या पानावर ही नावं आज कोरली गेलेली आहेत. आम्हाला ही शब्द खूप सुचत आहेत, परंतु आता वेळ कमी आहे. सगळ्या आयोजकांनी पुनश्च एकदा आम्हाला सांगितलेलं आहे की पब्लिकनी बदून जाऊ नका. आमचे आदरणीय शरददादा चोरगे यांचे आगमन झाले. चला आयोजकांना विनंती आहे, आयोजकांकडून तुम्हाला प्रेक्षकांना विनंती सूचना आहे की चला आपण मैदानाच्या बाहेर व्हा आणि समोरून जाऊ नका मित्रांनो. तिथे जरा तो बॅरिकेड लावून घ्या आणि मॅचला सुरुवात करणार आहोत. मला माहीत आहे की या लाडक्या नंदीची छबी टिपण्यासाठी तुम्ही आम्ही सगळेजण आतुर झालेला आहात. आपण मैदानाकडे वळूया आणि मायक्रोफोन आपण देऊया. आमचे दोन्ही समालोचक सुयोग असेल आणि आमचे हर्षलजी असतील. आनंद सोहळ्याला माधुर्य कलिकांचे यानं स्वागत करूया. उपस्थित मान्यवरांचे आदरणीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटक माननीय योगेश अप्पा म्हणजे योगेश दादा मोरे, ज्यांना आम्ही प्रेमाने अप्पा म्हणतो. त्याच पद्धतीने ग्रामपंचायत माणगावचे आदरणीय सरपंच आणि ज्यांचा वाढदिवस अगदी थाटामाटामध्ये आपण पाहिलाय असे आमचे मार्गदर्शक रमेश दादा साळुंखे. त्याच पद्धतीने प्रहार संघटना सुधागड तालुक्याचे अध्यक्ष आमचे मित्र, आजही मला आठवते कोरोना काळातील त्यांची जी कोरी चहा जी आम्हाला बंदोबस्ताला त्यांनी रात्री 8:30 वाजता पाजली होती, असे बाळदादा देशमुख एक रॉयल माणूस. त्याच पद्धतीने सामाजिक कार्यकर्ते तथा उपसरपंच ग्रामपंचायत कळम आदरणीय सुभाषदादा मानकर, माननीय सामाजिक कार्यकर्ते राजूदादा शिंदे, आदरणीय सामाजिक कार्यकर्ते मयूरजी मानकर, या सगळ्यांचं आपण हार्दिक 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 सहर्ष स्वागत करूया. इथे मात्र बंटी दिघे यांना पाहतोय आपण चित्रामध्ये, हात करतायत ते आमचे शरददादा गडगे आहेत. मात्र आज चर्चा रंगली येते म्हणजे मिलिंददादा देशमुख यांची आणि या हिंद केसरी नंदीची.
कडे 80 धावांचा पाठलाग जरूर करायचं होतं, परंतु काय घडलं मैदानामध्ये, बॅक टू बॅक 2 विकेट, महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर परताना पाहायला मिळाल्यात. अर्थातच बॅटर मैदानामध्ये सुजल पाठारे एंटर झालेत. मग आता मात्र संघ अडचणीमध्ये सापडले की काय, गोलंदाजी मार्कवर मयूर हेंडे, विकेट हॅट्रिक मेल का, लोवर फुल टॉस, कॅप मध्ये चेंडू चाललाय अलॉंग द कार्पेट, दन 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 करत सीमारेषा क्लिअर केली जाते. 4 धावा. सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. यावेळेस फटका फसलाय, पॉइंट गलीमध्ये क्षेत्ररक्षक येतोय, कोणती चुकी होत नाहीये. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मयूर, कल्पेश येतो गोलंदाजी मार्कवर. आणि नक्कीच अगदी आपल्याच तालुक्यातील मॅच आहे, आपल्याच शेजारचं गाव आहे म्हटल्यानंतर नक्कीच अजय पाटील देखील नावं आम्हाला कळवतोय. रमेश पाहतोय आपण स्ट्रायकिंग एंडला. आणि आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये विनंती आहे दोन्ही संघाचे 12 मॅन पाठवा. गोंदाव संघ आपला 12 मॅन पाठवा प्लीज. गोंदाव संघ प्लीज आपला खेळाडू पाठवा 12 मॅन. रोशन, पंच 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. जर पाहिलं तर अद्याप धाव फलकावरती धावा लागल्या, 13 धावा धाव फलकावरती लागल्या, जिथे गोलंदाजी मार्कवर कल्पेशला आपण पाहतोय. मिलिंद दादा, आपले सगळे तुमचे काळजातील हिरे म्हणजे आदरणीय आमचे सरपंच राकेश दादा मानकर साहेबांचं आगमन झालंय. आमचे विलास दादा पालवे आहेत, आमचे बाळा दादा आहेत, आमचे रमेश दादा साळुंके आहेत, सुभाष दादा मानकर आहेत, राजू दादा शिंदे आहेत, मयूरजी मानकर आहेत, योगेश अप्पा मोरे आहेत, आमचे चोरगे बंधू आहेत. मिलिंद दादा, या सगळ्यांना एकदा आत घ्यायचं आहे बैला आपल्या हिंद केसरी सोबत. मिलिंद दादा, एकदा थोडीशी वाट करून द्या ना. हा नक्की काय मिलिंद दादा, तिकडे मात्र जयेश चव्हाण आणि बाळा आणि जयेशला एंट्री मिळालेली आहे. चला, आमचे प्रमीळजी आलेले आहेत. संपूर्ण जो आपला मित्रमंडळ आहे आता इथे आलेला आहे. मिलिंद दादा यांना विनंती आहे की या सगळ्या मित्रमंडळाला आमच्या सरपंचांना, उपसरपंचांना, आमचे पालवे बंधू हे सुद्धा आलेले आहेत. ही सगळी माणसं एकत्र आलेली आहेत. दत्तदादा पालवे आलेले आहेत, कारण आता शरददादांच्या सुपुत्राचं जवळपास या मार्च महिन्यामध्येच लग्न आहे. चला, ज्या आमच्या सगळ्या प्रमुख मान्यवरांना सुद्धा एक फोटो काढायचा आहे. चला, आपण थोडीशी जागा करून द्या. आमच्या सगळ्या महिला आहेत,
त्या जाऊन आल्यात काय? एंट्री मिळाली? ते आहे की 2-3 खुर्च्या आपण जरा खाली घ्यायच्या आहेत, जे आपले हे आहेत. इकडे इकडे मित्रांनो, बाळांनो पुढे घ्या, पुढे घ्या. तुम्ही द्याल तेव्हाच. ही माणसं अशी आहेत जी स्वतःहून खुर्ची घेणार नाहीत, कारण त्यांच्याकडे खूप साऱ्या खुर्च्या आहेत. जांभूळपाड्यात गेल्यात की तुम्हाला ते दिसतील, कमानीचे हात, बरोबर ना? त्यामुळे माझी विनंती आहे की आपण सहकार्य करा, कारण ही सगळी माणसं आपली आहेत, ही सगळी आमची माती, आमची 21 धावा माणसं. धाव फलकावर लागल्यात. 21 इथे- नेक्स्ट इथे बॉल लाव, फ्री हिट. इथे अशी लावणार. फ्री हिटचा बॉल आहे. इथे मात्र मिलिंद दादा यांना विनंती आहे की आमचे दत्तादादा आहेत, त्यांचा मुलगा खूप बैलगाडा शर्यतीचा खूप फॅन आहे, आणि जर दत्तादादांना एक फोटो काढायला मिळाला तर मात्र आज घरी त्यांना तिथे ज्ञानेश्वर दादा फोंडे जात आहेत. आमच्या सरपंचांना म्हणजे राकेश दादांना जर फोटो काढायला मिळाला तर बरं होईल. चला, बाउन्सर्स यांना विनंती आहे की बाकीचे ज्यांना गर्दी खाली करा आणि प्रमुख अतिथीने एकदा एक फोटो घेऊन जाऊ द्या. हे आयोजकांनी सूचना केलेली, कृपया जरा आमच्या मुख्य अतिथींना मॅच बघायची आहे. चला, हा सामना रंगतदार. कृपया आपण थोडंसं बाजूला व्हा, कारण वारंवार माईकवर हे सांगणं आम्हाला सुद्धा बरं वाटत नाही. सुधीरजी साखरले हे सुद्धा आलेले आहेत, त्यांचेही शब्द सुमनाने स्वागत करूया. फक्त कृपया थोडंसं बाजूला व्हा, म्हणजे जो नागोट्याचा संघ आहे, राकेश दादा, पहिल्या सामन्यामध्ये प्रमिल ज्वाला 11 नागोटण्याने 100 मारल्या, आणि मगाशी पण जोडीवर जोडी, जोडीवर जोडी, जोडीवर जोडी त्यांच्या सुरू आहेत. त्यांचा सामना आहे. आपण मान्यवरांचं स्वागत करणारच आहोत. तत्पूर्वी आता मी मिलिंद दादांना विनंती करण्यासाठी जात आहे. मयूर घे. सिंगल बरोबर धाव फलक जर पाहिलं तर अद्याप 28 या आकड्यावर 80 धावांचा पाठलाग जरूर करायचं होतं, परंतु आता मात्र संघ थोडंसं अडचणीमध्ये सापडलाय असं वाटू लागलंय. परंतु मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर करतोय. पॉईंट क्षेत्रामध्ये गळीमधून चेंडू चाललाय. पहिली सिंगल घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न चालू झाले मैदानामध्ये, आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. या दोन बरोबरच धाव फलक 30 या आकड्यावर आपण पाहतोय. अजूनही 50 धावा करायच्या. टार्गेट थोडंसं मोठं होतं, परंतु प्रयत्न जरूर केले होते बॅटरने, परंतु मयूर हेंडेने भरपूर चांगली गोलंदाजी केली. 3 महत्त्वपूर्ण विकेट देखील मिळवल्या. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, चेंडूपर्यंत पोहोचले नाहीयेत क्षेत्ररक्षक. सिंगल घेतली आहे. या सिंगल बरोबरच धाव फलक 31 या आकड्यावर. शतक क्रमांक 3 योगेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. योगेशला आपण पाहतोय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक स्वतः विकेट कीपर निलेश कोणतीच चुकी करत नाहीये. टिपतोय कॅच. धक्का क्रमांक आणखीन एक मैदानाच्या बाहेर. पाठारे न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय. जवळपास जर पाहिलं तर सामना एका बाजूने झुकलाय, कारण की एक मोठं टार्गेट होतं, आणि माझा मित्र देखील थोडंसं नाराज आहे, कारण की आपला संघ खेळतोय, परंतु हार जीत होत असते. यावेळी चांगला चेंडू आणि क्लीन बोन, आणखीन एक विकेट.
5 झालेत. धाव फळक जर पाहिलं तर 31 म्हणजे अजून 49 करायचे आहेत. मयूर 6 बॉल आणि 49 ओव्हर झाली ना. ऋषी येतोय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाकडून 4थं शतक. फलंदाजी मार्कवर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आदित्य आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रशांतला आपण पाहतोय. प्रशांत परंतु यावेळेस जर पाहिलं तर एक मोठा फटका आलाय. सुरुवातीपासूनच हे फटके खेळायचे होते. नेक्स्ट बॉल यावेळेस पुन्हा एकदा पाहायला मिळेल. पुन्हा एकदा यावेळेस फटका हवेमध्ये. फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न. फटका फसला आणि धक्का क्रमांक 8 मैदानाच्या बाहेर. जे लाईनवर बसलेत अगदी प्रेक्षक त्यांना विनंती आहे प्लीज उठायचं आहे तिथून. प्रदीप न्यू बॅटर मैदानामध्ये. चांगला चेंडू पर्यंत आउटसाइड ऑफ स्टंप. वाईट बॉल येतोय. एक एक्स्ट्रा रन येते. एक्स्ट्रा बरोबरच धाव फळक. ओहो स्लोवर चेंडू. गती परिवर्तन चेंडू काही कळत नाहीये. आणि मग आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. पूर्णपणे मॅच नक्कीच मयूर हिंडे आणि टीम गंबणेने आपल्या खिशामध्ये घातली आहे. शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील. धाव फळक अगदी स्थिर आहे. यावेळेस लोवर फुल टॉस परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. आणि जर पाहिलं तर या स्पर्धेतील दुसरा संघ क्वालिफाय होताना पाहायला मिळेल का. हो आणि यावेळेस जर पाहिलं तर ओव्हर का शेवटचा चेंडू असेल. एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे मैदानामध्ये. आणि जवळपास टीम अर्थातच ज्वाला ग्रुप नागोटणे संघ या स्पर्धेमध्ये विजय प्राप्त करताना पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये अर्थातच MD बिग बॅश मध्ये क्वालिफाय होणारा संघ दुसरा विजयी संघ आपल्याला पाहायला मिळेल.